कोर्ट मॅरेज करू म्हणजे एकदा तुला चांगली नोकरी मिळाली ना की घरी सांगता येईल. एकदा का आपलं लग्न झालं ना की कोणी आपल्याला एकमेकांपासून वेगळं नाही करू शकणार. आणि मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत रे. मी पण तुझ्याशिवाय नाही जगू शकत मनू. आपण लग्न करूया ना. करूया ना लग्न. करूया ना लग्न. कोर्ट मॅरेज मनू काय वेडेपण आहे हा. अन्या बाई अरे कसला सॉलिड प्लॅन आहे हा. मनू काय वेडी झालीयस का. याने काय प्रॉब्लेम क्रिएट होतील हे कळत नाहीये तुला. काय प्रॉब्लेम होणार बोल ना काय प्रॉब्लेम होणार आहेत. अन्या बाई काही प्रॉब्लेम होत नाही. लग्न झाल्यानंतर सगळे एक्सेप्ट करतात. एकदम बेस्ट प्लॅन आहे हा. काय बेस्ट प्लॅन आहे. काय बेस्ट प्लॅन आहे. बाबा अख्खं जग डोक्यावर घेतील. लग्न झाल्यानंतर त्यांना पण आपोआप कळेल की आता चिडचिड करून काहीच फायदा नाहीये. अन्या लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटतो का रे. मनू माझं काय झालं इथे ते बघतीयस ना. पण ताई माझंही तुझ्यासारखंच होईल असं का वाटतंय तुला. अनिचं माझ्यावर खरंच प्रेम आहे. तो नक्की मला सुखात ठेवेल. सुखात ठेवणार. मी पण तेच तर सांगत होतो ना तो सुखातच ठेवणार तुला. अन्या भाई तुला आधी का नाही सुचलं हे. अरे जर आधी सुचलं असतं आपण कधीच केलं असतं तुमचं लग्न. एक मिनिट देर आहे दुरुस्त आहे. आता आपण लगेच तुमची प्रोसेस सुरू करून टाकू. अरे बाबा जरा थांब ना रे. नाही आता थांबूच शकत नाही. हे बघ आता जर जास्त वेळ थांबलो ना तर याचा देवदास आणि हिची पारू व्हायला जरा पण वेळ नाही लागणार. सगळं पटापट करून टाकू ना आपण. मनू अन्या बाई तू या सगळ्याचा नीट विचार केलायस ना. ताई माझं अनिकेतवर किती प्रेम आहे तुला चांगलं माहितीये. मी दुसऱ्या कोणाशी लग्न करायचा विचारच नाही का करू शकत. मला आई बाबाही हवेत आणि अनिकेतलाही नाही गमवायचंय. आता अशा परिस्थितीत कोर्ट मॅरेज शिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये ना ग. मनू हे मेघा हे बघ, माझ्यावर विश्वास ठेव. मला मनूला जगातली सगळी सुख द्यायची. तिला कधीच काहीच कमी पडू द्यायचं नाही. मी सतत तिच्या आनंदासाठी झटत राहीन. आणि मला माहिती आहे तुमच्या आई बाबांना मनूच्या होणाऱ्या नवऱ्याकडून खूप अपेक्षा. पण त्या सगळ्या अपेक्षात ना मी पूर्ण करायचा प्रयत्न. मला थोडा वेळ हवा आहे. पण मला मनू म्हणते ना तेही पटत. अर्थात ताई तू मोठी आहेस माझ्यापेक्षा. मी तुझंच सगळं ऐकत आले. तूच सांग या परिस्थितीत मी काय करू. कर हे लग्न. खरंच हो. अन्या बाई काय बोलली. लग्न कर बोलली. भाई सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले ना. तो मोठा प्रॉब्लेम होता तो पण सॉल्व्ह झाला. हे बघ आपण ना उद्याच्या उद्या तुमच्या लग्नाचा बार उडवून टाकू. अरे कसा उडवणार उद्या बार. हे बघ कोर्ट मॅरेज करायला 1 महिना आधी नोंद करावी लागते. अन्या बाई तिला आपले कॉन्टॅक्ट माहित नाही काय. उद्याच्या उद्या त्यांचं लग्न लागणार. मी आहे ना 2 मिनिटं वेट कर. अरे याचं काय आहे? हॅलो अरे विजय शेठ. ताई मी योग्य तेच करतेय ना ग. नाही म्हणजे तूच सांग थांबू का आणखी काही दिवस. म्हणून त्याने काय होणार आहे. आजचा निर्णय उद्यावर जाईल पण तो बदलणार आहे का. मेघा तू टेन्शन नको घेऊस. सगळं छान होणार आहे. अन्या भाई अन्या भाई अन्या भाई आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आपल्याला उद्याचीच तारीख मिळालेली आहे. मी मिळवून दिली तारीख. काही करायची गरज नाही. नवरा नवरी 2 पासपोर्ट सेट फोटोज आणि ऍड्रेस प्रूफ 3 साक्षीदार घेऊन तिथे पोहोचायचं बस.
पुढचं ऐकून तर घे. जे गुरुजी येणार आहेत ना तेच तिसरे साक्षीदार म्हणून बनायला रेडी आहेत. शेटचं काम. अन्या, अरे तुझंच लग्न आहे तिच्याशीच होणार आहे. चल आता. अरे चल. तोच वाऱ्याचा शहारा श्वास उन्हाळती. प्रथमात्मने नमः. पहिल्या सुपारीला स्पर्श करा. पहिलं वचन, मी तुमच्यासाठी मिष्ठान्नादी भोजन बनवेन. दुसऱ्या सुपारीला स्पर्श करा. द्वितीयात्मने नमः. दुसरं वचन, मी तुम्हाला आवडेल असाच शृंगार करेन. तृतीयात्मने नमः. तिसरं वचन, मी आपल्या घरात आलेल्या सर्व पाहुण्यांचं हसत मुखाने स्वागत करेन. चौथी सुपारी, चतुर्थात्मने नमः. चौथं वचन, मी दान धर्मात तुमच्या सोबत सहभागी होईल. पाचवं वचन, पंचप्राणात्मने नमः. मी तुमच्या सुखात आणि दुःखात सहभागी होईल.
6वं वचन षष्ठात्मने नमः. मी तुमच्या सोबत संसारात वंशाचा विस्तार करीन. 7वं वचन मी आजपासून देव, अग्नी आणि ब्राह्मण आणि सर्व आप्त इष्टांच्या साक्षीने तुम्हाला इंजिनिअरिंग कोणत्या कॉलेजमधून केलंय तुम्ही? मी इंजिनिअरिंग ना MBA कोणत्या कॉलेजमधून केलंय तुम्ही? MBA मी केली. जॉब कुठे करता तुम्ही? स्टँड आला. फोन आला. पोचलास घरी? हो. आणि मला ना आज आतून असं वेगळंच वाटतंय. म्हणजे असं वाटतंय की मी हवेत तरंगतीये. मी आज खूप खूप खुश आहे आणि तुला इतकं मिस करतेय ना की असं वाटतंय आत्ता यावं आणि तुला मिठी मारावी. आय मिस यू सो मच. ऍक्च्युली ना मला तुला सोडून जावंसच वाटत नव्हतं. अख्खा दिवस मला तुझ्या बरोबर घालवायचा होता, पण काय करणार, जॉबमुळे यावं लागलं. पण कधी एकदा संध्याकाळ होते आणि तुला भेटते असं झालंय. अच्छा, असं आहे का? बर. आणि काय चाललंय तुझं? हा जरा भरभरून बोल ना माझ्याशी. तुला आपलं लग्न झाल्याचा आनंद नाही झालाय? झालाय ना, खूप झालाय. मग मला आय लव्ह यू म्हण. म्हण ना. म्हणू. अगं काय करतेस तू? काय नाही, नको. म्हणजे हो, म्हणजे बोलेन ना. म्हणेन नाही, आत्ता म्हण. काय रे अनिकेत, फोन ठेव पहिले. आणि आय लव्ह यू म्हटल्याशिवाय फोन ठेवायचा नाही असा? फोन ठेव आणि हिच्याशी बोल. बोल हिच्याशी. हिच्याशी म्हणजे कोणाशी? आणि कुठल्या मुलीशी बोलतोयस तू? आपलं लग्न झालंय विसरू नकोस. सांग आधी. बॉसचा फोन आहे आई. हा, कामाचा फोन आहे. बॉस बाबा आहे तुझा, दे त्याला सांग आई बोलते म्हणून, दे माझ्याकडे. आणि संध्याकाळी बोलूया. हा, बाय. मानसी मॅडम, मी आहे. मोरे सर, घाबरले ना मी. मी पण घाबरलो ना तुमच्यामुळे किती. चला, समर सरांनी केबिन मध्ये बोलवलंय तुम्हाला. आलेच. मे आय कम इन सर? येस, कम इन. सर, हे कंपनीचे फायनान्स डिटेल्स दाखवायचे होते. आपला रिकव्हरी रेट वाढतोय सर. आणि सर, ही कंपनीसाठी आनंदाची गोष्ट आहे. या इथे ना सर, हे आय लाईक इट. आय लाईक इट. तुम्ही आता फारच खुश दिसताय. घरून घाईघाईत निघाला तेव्हा इतक्या खुश नव्हता तुम्ही. मध्ये वाटेत काही विशेष घडलं काय? नाही सर, काही नाही. नाही. येते सर. मिस मानसी, तुम्ही देवळात गेला होता, तिकडे काय झालं का? सर, तुम्हाला कसं कळलं मी देवळात गेलेले ते? मी पाठलाग करत होतो तुमचा, हे सगळं बघितलं. काय बघितलं सर? तुम्ही देवळात कशासाठी गेला होता? देवदर्शनाला. अहो, हे काय हाताला काही झालंय का तुमच्या? कुंकू. अहो, घाबरू नका, मी काही तुमचा पाठलाग वगैरे करत नव्हतो. हे हाताला कुंकू बघितलं ना मी, त्यावरून गेस केलं की तुम्ही देवळात गेला असाल.
नका नका प्रयत्न करू ते पुसण्याचा. पक्का रंग येतो, इतक्या सहजासहजी जाणार नाही. खूप प्रयत्न करावे लागतील. हा, मी तुम्हाला आत्ता बोलवलंय अशासाठी, तुमच्या आईबाबांनी तुमच्यासाठी हा मुलगा पसंत केलाय. बघा. सर, मी ऑफिसच्या वेळात ऑफिसच काम करते. बघा ना, चांगलं स्थळ आहे. नाही सर, मी घरी गेल्यानंतर बघेन. आणि आई बाबा वेलकम. चला, मिसेस मानसी अनिकेत उषा. अरे प्लीज. थँक्यू. यू आर वेलकम. आणि हा दिवस संपूच नाही असं वाटतंय ना. इथेच असंच बसून राहावं असं वाटतंय. मला असंच वाटतं, पण मग दिवसभर आपल्याला भेळ खावी लागेल ना. आणि आजच आपलं लग्न झालंय, जरा रोमॅन्टिक बोलायचं सोडून कसले पानसट विनोद करतोयस. सॉरी. बॉयफ्रेंडचा नवरा झाला ना की तो बदलतो म्हणतात. तू लग्नाच्या पहिल्याच दिवशी बदलशील असं वाटलं नव्हतं. मी काय बदललो वगैरे नाही. खरंच नाही बदललोय. मी नाही बदललोय. हे माझ्या बायकोसाठी. मला माहितीये माझ्या बायको इतकं सुंदर नाहीये. माझ्या बायकोसारखा सुंदर हसत पण नाही. माझ्या सुंदर बायकोसारखी सुंदर खळी पण पडत नाही याला. आणि मी माझ्या बायकोच्या डोळ्यात जसं हरवून जातो ना, तसं मला तुझ्या डोळ्यात बघून हरवून जावं असं पण वाटत नाही. आणि या गुलाबाला सतत कॉम्प्लेक्स यावा की याच्याही पेक्षा एक सुंदर गुलाब माझ्याकडे आहे, म्हणून हे तुझ्यासाठी. लव्ह यू नवरोबा. लव्ह यू टू. आता वाटत की खरंच ही संध्याकाळ संपूच नाही. आणि जेव्हा आपल्या सगळ्यांसमोर लग्न होईल ना, तेव्हा पण तू मला इथेच असंच घेऊन यायचं. बर. आता काय आपलं लग्न झालंय, रोज घरी आपण भेटतोच, असं जर म्हटलंस ना तर बघच. हा संध्याकाळचा वेळ आहे ना आपल्यासाठी, फक्त आपल्या दोघांसाठी. आणि तू मला असा रोज गजरा घेऊन दिलास तरी चालेल मला. मला वाटतं म्हणून तू काहीतरी विसरतेस. काय? आता आपलं लग्न झालंय, मग लग्न झाल्यानंतर नवऱ्याला असं आहो जाहो करायला पाहिजे ना, त्याला मान दिला पाहिजे. अच्छा, मान हवाय नवरोबांना. हो. मी ना इथे तुला सगळ्यांसमोर फक्त मार देऊ शकते. मला मार नकोय, मला मान हवाय. तुला माहितीये, आज सकाळी ती लक्ष्मी काकूची मुलगी मला फार ओळखते नाही, तरी पण मला अहो पाणी हवंय, अहो तुम्ही काय शिकलाय. हो का? जा ना मग तिच्याकडेच, बोल नकोस माझ्याशी. नाही नाही नाही, आता मला दुसरं खरंच कोणी नाही. मला आता 7 जन्मांसाठी फक्त आणि फक्त तू हवीस. मी खर तर मला आवडेल तुला अवजाव करायला, पण सगळ्यांसमोर लग्न झाल्यानंतर. आता तुला अवजाव करून मला माझ्या नवऱ्यातला बॉयफ्रेंड नाही हरवू द्यायचा. सीने में दिल है, दिल में है धड़कन, धड़कन में है
आणि वेळ किती झालाय बघ, निघायला हवं आपल्याला. अनु, तू बरोबर असलीस ना की वेळ कसा जातो तेच कळत नाही. म्हणून थांबूया ना अजून थोडा वेळ. माझी इच्छा. ताई तू कशाला जातेस? मी जाते. हा हा जा. आई मी येते, पटकन जाऊ. अगं तू नको, थकली असशील दिवसभर ऑफिस मध्ये काम करून. मेघालाच जाऊ दे. अगं नाही आई, ताईला खूप भूक लागलीये. हो ना ताई? हो, मला खूप भूक लागलीये. मी बसते. बरं जा, पण पटकन ये. हो मी आले. हा जा. तू येणार मला माहिती होतं. हो मग, आज आपल्या लग्नाची पहिली रात्र आहे. आणि लव्ह यू. आय लव्ह यू सो मच. मला आता करमतच नाही तुझ्याशिवाय. हो, मी तुला इतक्या वेळ ये म्हणतोय तेव्हा नाही आलीस. तुझ्या समोरच मग असे बाबा घेऊन गेले होते ना मला. कशी येणार होते मी? मग आता कशी आलीस? हं? आणि हे काय आणलं? गिफ्ट आहे तुझ्यासाठी. वांग्याचं भरीत. तेच उषा मावशीला देऊन येते असं सांगून निघाले. वा 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 वा. अगं लग्नाच्या पहिल्या रात्री नवऱ्यासाठी असं छान बदाम दूध वगैरे आणायचं, तर तू काय आणलंय? वांग्याचं भरीत. असू दे रे, आले ते बघ ना. आणि 5 मिनिटं संपत आली आहेत, जावं लागेल. 5 मिनिटं वगैरे काही नाही बघ, मी तुला असं सोडणार नाहीये. आणि अगं म्हणून बघ, त्या चैत्याने एवढी मेहनत घेतली. नाही जास्ती लाडात येऊ नका नवरोबा. आता मी जर गेले नाही ना तर बाबा आपलं भरीत करतील. आणि नाही. अनिकेत, आई, आता पळ पळ. आणि काय करायचं? चैत्या, बर्विन म्हणालेली इकडेच आले पोर. अरे देवा, हे काय? या गच्चीवर बेड कोणी आणला? आणि गुलाबाच्या पाकळ्या त्या चैत्यानं मला दाखवलेला. मला मनाला सत्यनारायणाची पूजा, आणि इथं त्यानं दिल बनवला. मला तरी द्यायचं, तुम्ही गुलकंद बनवला असताना. गेला कुठं हा चैत्या? कोण आहे तिथं? कोण आहे तिकडं? तू चैत्या? काय मला मनाला सत्यनारायणाची पूजा आहे. हा, गुलाबाची फुलं आणली, हे लाइटिंग करायची आहे. ही तुझी सत्यनारायणाची पूजा काय रे? हा, ही पूजा तुझी? काय बोलते तू? काय बोलते? अरे बघ, ये कोजागिरी. अगं मावशी कोजागिरीसाठी करतो ते सगळे. कोजागिरी असते? हा, होळीच्या दिवसात कोजागिरी असते काय रे? आज कोजागिरी नाही, चंद्र आहे ना. चंद्र असतो ना. हा, होळीचा चंद्र आणि कोजागिरीचा चंद्र ओळखता येत नाही तुला? काय शिकलास रे शाळेमध्ये? हा, चल तुला चंद्र दाखवते तुझ्या बापसाचा. तुझ्या पाठीवर चांगली आकाशगंगा काढत. मावशी नको ना. चाल. मावशी नको. मावशी अगं आई. 5 मिनिटं झालीये, मला जावं लागेल. हे म्हणू थांब ना थोडा प्लीज. नाही ना, आणि घरचे वाट बघत असतील. लव्ह यू. आय लव्ह यू सो मच.
चला अपॉइंटमेंटची वेळ झाली तरी अजून आपण घरातच आहोत. ते काय करताय, काय शोधताय तुम्ही? काय शोधताय म्हणजे काय? आता रुटीन चेकअपला जायचं म्हटल्यानंतर हॉस्पिटलची फाईल नको का शोधायला? रे देवा, म्हणजे अजून ती मिळाली नाहीये? मला वाटलं तुम्ही ती काढून ठेवली असेल. हो, काढून ठेवायला मी जिथे वस्तू ठेवतो तिथे तुम्ही ठेवाल तर ना. तर ओरडू नका, शोधा ना. हो, शोधा. हॅलो, हा बोलतोय. त्यासाठी काय करावं लागेल मला? नंबर सांगावा लागेल का? 4 आकडी? बरं बरं, हो हो पाठ घ्या. 3292. हा 3292. हा झालं का व्हेरिफिकेशन? ओके, सापडली फाईल. चल निर्मला, निघूया. बाबा कॅश आहे ना, नंतर गोंधळ नको. अगं काढेन गे मी जाता जाता एटीएम मधनं. चला. अरे ऐक ना मेघा, दूध तापवलेले ते गार झालं की फ्रीज मध्ये टाक. हा, आणि हे बघ, कणिक भिजवलेली उषाला सांग. चादरी धुवायच्या त्या आठवणीने मशीनला लाव. आणि इस्त्रीचे कपडे. हा हा, तुम्ही कुठे निघालात? नाही, जातो, एक झोप घेतो, मग येतो. मग तुझं आटोपलं की सांग, मग निघू. बरं चला. हो हो आई, तू काळजी करू नकोस, मी सगळं करेन इथे. हा, सांभाळून जा पण. जा लवकर, नाही तर ओरडतील परत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग मनू. काय नवरी बाई, कुठे हरवलात? बोला ना भारतीताई. अगं काय बोला ना, लक्ष कुठे आहे तुझं? मी तुला गुड मॉर्निंग म्हणाले, तू पाहिलं सुद्धा नाहीस माझ्याकडे. ते मी जरा काय मी जरा. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग मॉर्निंग. हा हा हा. गुड मॉर्निंग मिस मानसी. गुड मॉर्निंग सर. चला माझ्या केबिन मध्ये महत्वाचं काम आहे माझं. हो आलेच. May I come in, sir? येस मिस मानसी, प्लीज कम इन. सर काही काम होतं? मिस मानसी, मला तुम्ही हव्या. काय? ही फाईल घ्या. जस्ट गो थ्रू दिस. एका मोठ्या कंपनीने आपल्याकडे लोनसाठी अप्लाय केलेलं आहे. त्याच्यासाठी मला तुम्ही लागणार. मला तुमची मदत हवी. सगळी फाईल रिव्ह्यू करा. त्यांचं मार्केटमधलं स्टँडिंग, त्यांची मार्केट व्हॅल्यू, मागच्या 3 वर्षाचं रेकॉर्ड सगळं बघा आणि मला रिपोर्ट करा. ओके? आज संध्याकाळी आपण एकत्र घरी जाऊया आणि तुझ्या घरी सांगूया. मिस मानसी, आर यू हियर? चला आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. लॉंग ड्राईव्हला सर? अहो गंमत केली मी. गंमत केली. काय झालं, तुमचं लक्ष नाहीये मिस मानसी? यू लॉस्ट. काय झालंय? नाही सर, काही नाही. तुमची ती नेहमीची गोड स्माइल आहे कुठे? मी ठीक आहे सर. आहा, आहा, आहा. मी म्हणालो तुमची नेहमीची गोड स्माइल कुठे आहे? ही फेक स्माइल नकोय मला. सर मी फाईल चेक करते, डिटेल्स बघून कळवते तुम्हाला. येते सर. मिस मानसी, आय रिअली लाईक दिस.
ज्या पद्धतीनं तुम्ही दरवेळी विषय बदलता ना, ते फार आवडतं मला. या तुम्ही. मनू, टेन्शन आलंय का? सतत बाबांचा चेहरा डोळ्यासमोर येतो. आपल्या लग्नाबद्दल कळल्यानंतर ते खूप चिडतील. काय रिॲक्ट होतील काहीच कळत नाहीये रे. म्हणजे ना पोटात गोळा आलाय. खूप भीती वाटते. तुझ्या मनाची तयारी अजूनही झाली नसेल तर आपण नंतर सांगूया. नाही नको. कधी ना कधी तर त्यांना सांगावंच लागणार आहे ना. कधीही कळलं तरी ते रागवणारच आहे. फक्त इतर कुणाकडून कळलं तर जास्त चिडतील. म्हणून आजच सांगूया. बर, तू म्हणशील तसं. तसंही मी माझ्या बायकोच्या शब्दाबाहेर नाहीच आहे ना. खरं तर जगातला कुठलाच नवरा आहे ना, हा त्याच्या बायकोच्या शब्दाबाहेर जायची हिंमत करतच नाही. राहू दे. म्हणून तुला माहितीये, मी लग्नाच्या पहिल्या रात्रीच ठरवलं होतं की जर संसार सुखाचा करायचा असेल तर नेहमी बायकोचं ऐकायचं. ती नेहमी बरोबर असते आणि तिला मुठीत नाही मिठीत घ्यायचं. सगळं नीट होईल. तरी चालेल. लाजदी का काय माझी बायको? हे म्हणू. आता छान दिसतेस. आणि बघ, आपण बाबांना खरं काय ते सांगून टाकून कन्व्हिन्स करूयात ना. मला माहिती ते रागवणार आहेत, चिडणार आहेत, पण आपण त्यांना आपल्याबद्दल सांगूयात. आणि मला खात्री आहे की ते आपलं रिलेशन, आपलं हे लग्न स्वीकारतील. आता उशीर करायला नको. जाऊयात. जायचं नक्की? डॉक्टर, बाबा बरे आहेत ना? त्यांना काही झालं नाहीये ना? अहो, ते मगापासून काही बोलतच नाहीये. अहो काहीतरी बोला ना. तुम्ही असे गप्प राहिलात की खूप काळजी वाटते हो. काहीतरी बोला. अहो मी टेन्शन आलंय. टेन्शन कशाला? मग मी बोलतो बाबांशी. नको. बाबा तुझ्यावर चिडतील. अगं ते तुझ्यावर पण चिडणारच आहेत म्हणून. तू टेन्शन घेऊ नकोस. मी बोलतो. विश्वास ठेव माझ्या. मी करतो त्यांना कन्व्हिन्स. ओके? जे काही झालं ते यांनी फारच मनावर घेतलेलं आहे. त्यामुळे यांचा बीपी वाढलेला आहे. मी काही औषधं देतोय, ती यांना वेळेवर द्या. काही वाटलंच तर मला कळवा. काळजी घ्या. बाबा प्लीज काळजी करू नका ना. अहो सगळं नीट होईल. काही वाटलं तर तुम्ही मला फोन करा. मी लगेच येईन. हो. मनू, ताई काय झालं? बाबा काय झालं? डॉक्टर का आले होते? मनू, तू तरी बोल ग बाबांशी. ते बोलतील तुझ्याशी. ते आमच्या कुणाशीच काही बोलत नाहीयेत. बाबा काय झालंय? बोला ना बाबा. बाबा बाबा सांगाल का काय झालंय? बाबा प्लीज बोला ना. बाबा मला नाही सांगणार तुम्ही? हो. म्हणून मी थांब. आत्ता नको सांगायला आपल्या लग्नाविषयी. ताई, बाबांना काही कळलंय का? बाबा बोला ना. बाबा बाबा माझ्याशी तरी बोला ना. हो. ओ या मॅडम कुठे गेले?
त्या आल्या नाहीयेत अजून, येतच असतील. सर तुम्ही बसा ना. ओ मॅडम, बसायला वेळ नाही आपल्याकडे. आता काय कस्टमरला बसायला लावणार का तुम्ही? नाही, तुमचे मॅनेजर कुठे गेले? त्यांना बोलवा, मला त्यांच्याशीच बोलावं लागेल. सर प्लीज, काय झालंय? काही प्रॉब्लेम आहे का? अहो मॅडम, मी यांना माझ्या लोनच्या अकाउंटचे डिटेल्स मागितले, अजून त्यांनी मला मेलच केला नाही. एवढंच ना? अहो मला तुमचा अकाउंट नंबर द्या ना, मी तुम्हाला मेल करते, लगेच करते. द्या. नाही, एवढंच नाहीये. आपल्याला प्रत्येक गोष्ट टायमावर लागते. काय टायमावर तुम्हाला काम करता येत नाहीत का? हा, जर टायमावर काम करता येत नाही तर असे कशाला नमुने भरताय तुम्ही इथं? हॅलो 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 हॅलो, काय झालंय? काय आरडाओरड करायला काय झालंय? अहो साहेब, ओरडू नाही तर काय करू? इथं का माझी आता गर्लफ्रेंड कामाला आहे का बायको? इथं मी प्रेमानं बोलू? अहो एक काम धड या मॅडम कडून होत नाहीये, आता सुद्धा नाहीये तिथं. बघा ना तुम्ही. हे बघा मॅडम, तुम्हाला एकदा मी सांगितलंय, आम्ही तुमची काहीच मदत करू शकत नाही. अहो कुणाही अनोळखी व्यक्तीला बँकेच्या डिटेल्स देऊ नये, एवढं साधंही कळत नाही का हो तुमच्या वडिलांना? अहो सर, मान्य आहे झाली चूक, पण बँकेचीही काही जबाबदारी आहे की नाही? अहो मॅडम, ही फसवणुकीची केस आहे. यामध्ये पोलिसच काहीतरी करू शकतात, बँकवाले यात काहीच करू शकत नाहीत. आणि मॅडम, तुम्हाला किती वेळा त्याच गोष्टी मला सांगाव्या लागतात? तुम्ही निघा आता इथून. उगीच आम्हाला अक्कल शिकू नका, आणि आमच्याकडे तेवढा वेळही नाहीये. एक्सक्यूज मी, मिस्टर जयप्रकाश हिंदळेकर, काय म्हणाल तुम्ही? पुन्हा बोला. कस्टमरशी नीट बोलायचं. अहो पण मी मगाचपासून यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण हे ऐकतच नाहीयेत. मग मी काय करू? काय समजावताय तुम्ही? 12 लाख रुपये गेलेत आमचे, आणि 12 लाख ही छोटी रक्कम नाहीये. हे असं घडल्यावर कोणीही पॅनिक होईल. आणि मला सांगा, बँक तुमची काहीच मदत करू शकत नाही, हे समजावणं आहे तुमचं? मग नाहीतर काय करायचं आम्ही? काय चाललंय? क्लायंटचे असं बोलतात का? सॉरी सर. माफ करा, मी यांच्यावरती मी माफी मागतो. राजन देसाईंच्या अकाउंट बद्दल बोलताय ना तुम्ही? हो. बघा मॅडम, आमचं काम चालू आहे, आमचा शोध चालू आहे. हे पहा, त्यांच्या खात्यातून पैसे जाणं हे आमच्यासाठी पण तेवढंच शॉकिंग आहे. एक गोष्ट मी नक्की सांगतो, पोलिसांना आणि तुम्हाला आमच्याकडून नक्की सहकार्य मिळेल. या केसवर आम्ही अजून माहिती घेतोय आणि आमचं काम चालू आहे. पण एक गोष्ट मी निश्चित सांगू शकत नाही की तुम्हाला हे पैसे नक्की मिळतील की नाही. बटाटे झाले चिरून. हा, आता मसाला वाटून घेते पटकन. निर्मला ताई, दूध उतू जात होत. लक्ष कुठे आहे? एवढा विचार करून काय होणार आहे का? तुमचं टेन्शन कमी होणार आहे का? बँकेत पैसे परत येणार आहे? मला सांगा. मी काय म्हणते, आहे ना तो घेईल ना सांभाळून, सोडून द्यायचं त्याच्या. यांची अशी परिस्थिती बघवत नाही गं उषा. इतके वर्षाच्या संसारात त्यांना असं कधी बघितलंच नाही. मनुचं लग्न तोंडावर, त्यात घरातले खर्च, आणि आता त्यांनी त्या जमिनीचं टेन्शन घेतलंय. खूप काळजी वाटते ग, खूप काळजी वाटते. आई, आपण मिळून करू ना काही ना काहीतरी. तू फक्त बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहा. आणि मला सांग, तुम्ही दोघही अशी हिंमत हरून बसलात तर मी आणि मनूने कुणाकडे बघायचं? तू बोलतेस ते पट्ट कपोरी, पण काय करू? सगळी सोंग आणता येतात ग, पण पैशाचं सोंग नाही आणता येत. आई, हे घे आई. त्याने माझ्या संसाराला कधी आधार दिला नाही, नावापुरतच होत. मला कधी कामी आलं नाही, पण आपल्या घराच्या कामी. येड लागलंय का ग तुला? सौभाग्याचं लेणं आहे ते. बाजारात किंमत करायला निघालीस. जिच्याकडे नसतं ना हे लेणं, तिला विचार, त्याची किंमत विचार. ठेव, ते ठेव तुझ्या गळ्यात.
ए पोरी नको असं येडेपणा करू ठेव. कुठल्या आईला असं वाटेल की तिच्या मुलीने असं मंगळसूत्र काढून हातात द्यावं? नाही. आणि तुझा अजून घटस्फोट झालेला नाहीये. आई मावशी पण हे नातं केव्हाच तुटलंय ना. आता हे मंगळसूत्र जपून का ते जुळणार आहे का परत? मला एवढी तरी मदत करू दे. आधीच माझ्यामुळे त्यांना खूप त्रास झालाय. मी त्यांना अजून त्रासात नाही बघू शकत. बाई आता मला काही सुचत नाहीये ग. तू मनूला फोन लाव ना. मला काही आवरा तुमचा बीपी वाढायचा नाही. आई आई बाबा बाबा आले का? काय आले? बाबा आले. काय हे? काय कुठे होता? कुठे तुम्ही? आई सांगतो, सगळं सांगतो. आई त्यांना बसव. काय झालं तुम्हाला? ही अशी काय अवस्था झाली आहे आई तुमची? आई तू शांत हो, मी सगळं सांगतो. आधी बाबांना जरा शांत होऊ दे. ना मनू, अगं जा बाबांना पाणी घेऊन ये जा. कुठे होते? ते ना असं काहीतरी वेड्यासारखे हात वारे करत काहीतरी वेड लागल्यासारखं रस्त्यात फिरत होते का? मी तिकडे होतो म्हणून वाचले, नाहीतर बहुतेक आत्महत्याच केली असती बाबांनी. काय हे? आजूबाजूने येणाऱ्या गाड्या, माझ्या जीवाची कशाचीही पर्वा न करता मी त्या ट्रॅफिक मध्ये धावलो. भरधाव येणाऱ्या गाडी समोर बाबा दिसले मला. ती गाडी बाबांना उडवणार तितक्यात मी बाबांना असं बाजूला खेचलं. मला विचारही करता येत नाहीये. आता बाबा जिवंत तरी दिसतात. मी तिथे त्या क्षणी नसतो ना तर त्यांचं प्रेत मला पुढचं बोलवतही नाही. काय दुर्बुद्धी सुचली तुम्हाला? काय करायला निघाला होतात तुम्ही? बाबा पाणी घ्या. आई त्यानंतर बाबा इतके घाबरले होते ना. मग अनिकेतनं पाणी दिलं बाबांना. तेवढं केलं अनिकेतनं. त्यांना पाणी दिलं, बसवलं. बाबा जरा शांत झाल्यानंतर त्यांना आम्ही इथे घेऊन आलो. आई तुला यातलं काही खोटं वाटत असेल ना तर तू मनूला विचार. मनू, मी खरं सांगतोय की? हो. तुमचे उपकार कसे मानू हेच कळत नाही. आज तुम्ही माझं कुंकू वाचवलंय. तुमचे उपकार मी कधीही विसरणार नाही. आई, एक मुलगा आपल्या आई वडिलांसाठी उपकार करतो का ग? हे असं बोलून ना तुम्हाला परकवतोय. मी यांना बाबा मानतो, तुला आई म्हणतो. यांना काहीही झालेलं मला नाही बघवणार. बघितलं सगळे किती जीव लावतायत तुम्हाला. आणि तुम्ही काय करायला निघाला होतात? हे करताना एकदाही तुम्हाला आमचा विचार आला नाही मनामध्ये? तुम्हाला काही झालं असतं तर आम्ही पुढाकडे बघितलं असतं, कसे जगलो असतो, हा विचार मनात नाही आला का तुमच्या? ऐका ना निर्मला ताई, आवरा ना स्वतःला. अहो घरी आले ना आता. अहो यांच्याशिवाय घराला घर पण नाही तसं कळत नाहीये यांना. काकू खरंय आई, अगदी खरंय तुझं. बाबा मला एका शब्दाने का नाही हो सांगितलं तुम्ही इतका मोठा प्रॉब्लेम झालाय? मला एकदा सांगितलं असतं ना, धावून आलो असतो तुमच्या मदतीला. असं नाही परत करायचं. आई, बाबांना सांग ते एकटे नाहीयेत.
आई तू सुद्धा एकटी नाहीयेस. मेघा, मनू तू सुद्धा एकटी नाहीयेस. मी आहे तुमच्यासाठी. आई, बाबा, हा समर प्रताप जहागीरदार आहे तुमच्या बरोबर काय. आणि बाबा मला सांगा, तुम्हाला कसलं टेन्शन आलंय? सांगा ना मला, कसलं टेन्शन आलंय तुम्हाला आपल्या मनूच्या लग्नाचं? आई, मी आधीच सांगितलंय, मनूच्या लग्नाची जबाबदारी ही माझी जबाबदारी. मी आतापर्यंत मनूसाठी चांगला मुलगा बघण्याची जबाबदारी उचललीच होती. आता यापुढे मी मनूचं लग्न लावण्याची सुद्धा जबाबदारी उचलतो. चुकलो मी, माफ करा मला. अशी चूक नाही होणार. मला खरं कळलंच नाही असं का होतंय, मी असं का वागतोय. नाही कळलं ना, खरंच माफ करा. हा राजन देसाई आता खचणार नाही का? नाही खचणार. तर मला माफ कर. मला खूप स्वार्थी विचार केला मी. आजपर्यंत माझ्या आयुष्यात सगळ्या सुखदुःखांमध्ये जी सावलीसारखी माझ्या पाठीमध्ये उभी राहिली, तिलाच सोडून चाललो होतो मी. माफ कर मला. पुन्हा असं नाही घडणार. माफ कर. आणि रडू नको प्लीज. प्लीज शांत. निर्मला प्लीज. उषाताई, जरा चहा मिळेल का? नाही मिळणार. सगळ्यांची माफी मागितली, माझी मागितली. काय झालं असतं तुम्हाला, तो कोणाची भांडले असते मी. उषाताई, खरंच माफ करा. हो, काय मी गंमत करत होते. आणते चहा. आणि चहात साखर थोडी. कळतंय मला साखर किती टाकायची ते. माझ्या हातची चहा जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही करा. नाही, तुमच्या हिशोबाने करा. आत्ता खरं मी माझ्या बाबांना भेटतोय असं वाटतंय. नाहीतर इतका वेळ मी कुठल्या तरी वेगळ्याच माणसाला बाबा अशी हाक मारतोय असं वाटत होतं. फार करताय तुम्ही आमच्यासाठी. आज मी जो काही जिवंत आहे ना, तो केवळ तुमच्यामुळे. बाबा, मगाशी रस्त्यात जे काही घडलं ते आठवतंय तुम्हाला? नाही, मगाशी काय झालं ते नाही आठवत. पण हो, आता मगाशी तुम्ही निर्मलाशी जे काही बोलत होतात ते मात्र आठवतंय. खरंच खूप उपकार आहे तुमच्या आमच्यावर. केलत ना परत बरं का मला. बाबा, मी तुमच्या घरातला एक मेंबर आहे, तुमच्या घरातला आहे. तुम्हाला कुठलीही मदत लागणार असेल ना तर मला फोन करा, मला सांगा तुम्ही. हा, चला येतो आता. अहो नाही, थांबा थांबा. उषाताई, हा भाऊ. हा, ते चहाचं राहू द्या, पानं वाढायला घ्या बरं. हा, जेवण पण तयार आहे. मेघा म्हणू या. हो, काका मी पण येतो. काळजी घ्या. अनिकेत, तुला वेगळं सांगायला हवं का बाळा? जेवून जा आमच्या बरोबर. बस बस.
12 लाख लय मोठी रक्कम आहे भाई. अरे ते लोकांनी 100 रुपयाचं पेट्रोल भरलं तरी त्यांच्या डोक्याला शॉट लागतो. मनूच्या बाबांची अशी अवस्था होणं साहजिक आहे. आणि मनू बरं झालं तू आलीस. बस बस. आता आम्ही तुझ्या बाबांबद्दलच बोलत होतो. अरे वाईट झालं यार. मनू बाबा घरी आहे बसलेत. ए मनू तू बाबांना सांग अजिबात टेन्शन नाही घ्यायचा. अरे आपल्या सायबर सेल मध्ये जाम ओळखी आहेत. एकाला आपण सगळा मॅटर सांगितला पण आहे. तुमचे पैसे 200% रिटर्न मिळणार. आपण आहे ना यार. एक मिनिट. हे बघ त्याचाच फोन आला. मी जरा त्याच्याशी बोलतो. तो काय बोलतो ते जरा बघतो. तुम्ही बसायचे. आलोच मी. काय ग काय झालं? आणि आय एम सॉरी. सॉरी कशा करता? तू वेळेवर बाबांचा जीव वाचवलास आणि बाबांनी फक्त समर सरांचे आभार मानले रे. तुझ्याशी काहीच बोलले नाही. मनू अगं बाबांनी माझे आभार मानावेत म्हणून त्यांचा जीव मी वाचवलाय का? अगं आता आभारापेक्षा बाबा व्यवस्थित आहेत, त्यांना काही झालं नाहीये हे जास्त महत्वाचं आहे ना. हे वेडाबाई अगं अगं रडायला काय झालं? काय झालं रडायला? तू वेळेवर बाबांना बाजूला खेचलं नसतंस तर. आणि म्हणून तू असा विचार पण करू नको. हा आणि आपण घेऊयात ना त्यांची काळजी. ते परत नाही ना असं करणार. मी आता काय म्हणालो, असा विचार आता करायचा नाही. आणि बाबा स्वतःच मगाशी म्हणाले ना खाली की ते यापुढे असं काही करणार नाही म्हणाले ना. मग तू कशाला टेन्शन घेतेय? आणि राहिला प्रश्न पैशांचा, तर ते आपल्याला आज ना उद्या नक्की मिळणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी आपण 100% प्रयत्न करू. आता आपण बाबांना धीर देऊयात, त्यांची काळजी घेऊया. चला डोळे पुसा. थँक्यू आणि थँक्यू. लव्ह यू. आय लव्ह यू टू. नाही रडायचं नाही. चला मला खळी दिसत नाही, खळी दिसली पाहिजे. हॅलो सर, मे आय कम इन? थँक्यू. तुमची सही हवी. देणार? ही एकच सही हवी आहे की आणखीन कुठे हवी आहे? मे आय कम इन सर? मिस मानसी या या. सर हा इथे तुमच्या सही हव्यात. मिस मानसी बोला बोला. सर परवा तुम्ही मला ही फाईल दिली होती. हा मी त्याचे सगळे डिटेल्स काढलेत आणि त्यांच्याशी कॉन्टॅक्टही केलाय. मग आपण करतोय ना ते लोन अप्रूव्ह? नाही सर, त्यांना फारच मोठी अमाऊंट हवी आहे आणि आपण सध्या त्यांना एवढ्या मोठ्या अमाऊंटचं लोन नाही देऊ शकत. मिस मानसी मला हे सगळं माहिती आहे. काहीतरी नवीन सांगा ना आता. आणि काय ना कुठल्याही परिस्थितीत मी हा क्लायंट हातातनं घालवू शकत नाही. आणि आय एम व्हेरी शुअर की तुम्ही सुद्धा हे करणार नाही. आणि मगाशी तुम्हीच मला म्हणालात ना तुम्हाला कामाच्या जोरावर प्रमोशन हवंय. मग आता चला काम सुरू करा. लोन अप्रुव्हलची प्रोसेस सुरू करा. चला. पण सर हे कंपनीच्या नियमात नाही बसत. मग बसू आता आपल्या नियमात. आणि मिस मानसी तुम्ही खूप हुशार आहात अहो. हे लोन कसं प्रोसेस करायचं, ते कसं अप्रूव्ह करून घ्यायचं, त्याचा मार्ग शोधा तुम्ही आता. ओके चला 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 मार्ग शोधा, कामाला लागा, फाईल रेडी करा. चला. पण सर. मिस नीलम मला तुमचं डेडिकेशन फार आवडलं. थँक्यू सर. आपल्या प्रत्येक एम्प्लॉईकडनं मला हीच अपेक्षा आहे. मिस मानसी तुम्ही अजूनही इकडेच थांबलाय. चला कामाला लागा. ओके सर.
हे काम तुम्ही मला दिलं असतं ना तर मी लगेच केलं असतं. मिस नीलम, तुमच्यासाठी माझ्याकडे बरीच वेगळी कामं आहेत. रिअली? हा मनू बोल. कुठे आहेस तू? मी आले ऑफिसच्या खाली. मी पोचतोच आहे, पण खूप ट्रॅफिक लागलंय मध्ये, खूप ट्रॅफिक आहे. अरे मग राहू दे, मी निघते पुढे, परत उशीर नको व्हायला. हा चल बाय. नाही अगं थांब, मी मनू मीटर का भाव बढ़ गया है मैडम, बैठने से पहले बता देता हूँ, बाद मत बोलना कितना कैसे हो गया. ठीक है आप जाइए. क्या हुआ मैडम? कुछ नहीं. आजपासून पैसे जपून वापरायचे. हे असे वायफळ खर्च बंद. प्रवासासाठी असे खर्च करून मला नाही जमणार. ट्रॅफिक मुळे उशीर झाला. कसं काय आलास तू? मिस मानसी, चला तुम्हाला सोडतो. मला काहीच सुचत नाहीये. कंटाळा आलाय या सगळ्याचा. माझंही तेच झालं. आई सारखी घरी लग्न कर म्हणून मागे लागली. तुझं तरी ठीक आहे. आणि जॉबचं कारण सांगून तू लग्नाचा विषय पुढे तरी ढकलू शकतोस. मी काय करू? यांना कसं समजावू ना तेच समजत नाहीये. त्यात ते समोर सर माझं लग्न लावल्याशिवाय काही शांत बसतील असं मला वाटत नाही. त्यांनी शोधलाय मुलगा म्हणजे तो नक्कीच चांगल्या घरातला, श्रीमंत, उच्च शिक्षित असणार आणि तो आई बाबांना आवडणार आणि मग ते माझं लग्न ठरवणार, एवढं नक्की. तू आधीच एवढ्या पुढचा विचार का करतेयस? आधी त्या मुलाला घरी तरी येऊ दे ना. अरे आणि विचार करावाच लागेल. गोष्टी फार पुढे गेल्या ना तर मग आपल्याला सावरताना कठीण होईल. ते काही नाही. मला जर काही कारण सुचलं नाही ना तर मी त्या मुलाला सगळं खरं खरं सांगणार आहे. माझं बाहेर अफेअर आहे आणि मी तुझ्या बरोबर लग्न करू शकत नाही. तू वेडी आहेस का? त्या मुलाने तुझ्या आई बाबांना सांगितलं तर काय होईल तुला कळतंय? बघ, मला असं वाटतं तू आत्ता पॅनिक होऊ नकोस. आपण करूयात काहीतरी. तू मुलगा जेव्हा घरी येईल, समजा मी तिथे आलो तर. वा, म्हणजे मी माझ्या नवऱ्यासमोर दुसऱ्या मुलासाठी उभी राहू? माझी काय परिस्थिती होईल आणि विचार तरी कर. तू समोर असताना मला कसं काय सुचेल? हे बघ, हे असं म्हणजे तुला माझा सपोर्ट तर हवाय, पण मी तिथे यायला पण नकोय. नाही ठीक आहे, तू नको काय करू, मीच करते काहीतरी. आणि तू तिथे नसलास तरी माझ्या बरोबरच असशील ना? आता हे कसं शक्य आहे? असा किती गोड आहेस ग तू. अरे यार. मनू मनू मनू, हे काय आहे? अजून आवरलं नाहीस, अशीच बसून आहेस? कशी तयार होऊ ताई? तुला माहितीये ना सगळं? मनू, मला माहितीये, सगळ्यांना नाही ना माहित. तुझी अशी इच्छा आहे का की आत्ताच सगळ्यांना सगळं कळावं? चल पटकन तयारी कर, चल. ताई, मला नाही करायचे इथे असे बघायचे कार्यक्रम. आयुष्यात जे प्रसंग आपल्याला नको असतात तेच आपल्या समोर सारखे सारखे काय येतात ग? असह्य झालंय ताई सगळं. मनू, अगं वेडाबाई,
आता फक्त पाहण्याचा कार्यक्रम आहे, लगेच कोणी तुझं लग्न ठरवत नाहीये. आणि हे बघ, बाबा तुला विचारतीलच ना की हा मुलगा तुला पसंत आहे की नाही, तेव्हा काहीतरी कारण देऊन नकार दे ना. ताई, मी आज एका मुलाला नकार दिला म्हणून हा प्रॉब्लेम संपणार नाहीये. उद्या ते दुसरा मुलगा आणतील, परवा तिसरा मुलगा आणतील, मग चौथा आणतील आणि कंटाळले ना की मग माझं लग्न ठरवून टाकतील. मनू, जेव्हा काहीच पर्याय उरणार नाही तेव्हा बघू ना. आत्ता का हार मानतीयस? मनू मला सांग, अनिकेतची लग्न करताना तुला ठाऊक होतं ना हे इतकं सोपं नसणार आहे. मग आता हताश नको ना होस. माझी मनुबाई स्ट्रॉंग आहे ना. चल आवर पटकन. मला सांग, कुठली साडी नेसणार आहेस? नाही, साडी नाही नेसणार आहे, ड्रेस घालेन. बर, ड्रेस घाल. कुठला घालणार आहेस सांग. हा चल आवर, मी स्वतः तुला तयार. मनू, जाते ताई. जाते. मी आलोच. हो आलो. काय वेळ लागतोय तिला, पाठवणं लवकर. अहो, तयार होत असेल तर तुम्ही पाहुण्यांपाशी बसा, येईल ती. लवकर पाठव. हो. येते. काय मुलींना तयार व्हायला थोडासा वेळ लागतो ना. हो ना, फारच वेळ घेतात मुली. आमच्या घरी फार वेळ घेतात मुली. घ्या, आली बघा. सुंदर. सुंदर आहे ना आमची मनू.